नमस्कार, मी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण खमंग आणि बहुगुणकारी अशी जवसाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत। जवस हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते। सर्दी, खोकला, कफ तसेच आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी, आपले वजन कमी करण्यासाठी आणि आपल्या शरीरातील प्रोटीनची मात्रा वाढवण्यासाठी जवस फायदेशीर ठरते। तर ही जवसाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला जवस अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। रेसिपी योग्य टिप्स देऊन शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। तर आता आपण इथे जवस भाजून घेत आहोत। तर तुम्हाला चटणी किती प्रमाणात बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे जवस घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वाटी जवस घेतलेला आहे। तुम्ही इथे पाहू शकता हे जवस भाजत असताना उडायला लागलेले आहे, म्हणजे सध्या आपली जवस भाजण्याची प्रोसेस ही चालू आहे। जेव्हा जवस भाजत असताना ते उडायचे बंद होते तेव्हा जवस छान भाजले असे ओळखायचे। आणखीन एक याच्यामध्ये ट्रिक अशी की आपण जे हे जवस भाजत असताना ते थोडेसे खाऊन पाहिले तर ते दाताखाली एकदम कुरकुरीत अशी लागते, म्हणजे तेव्हा पण आपले जवस भाजले गेलेले आहे। आणि जवस भाजत असताना ते फुटते, म्हणजे त्याच्यातला आतला भाग पण दिसायला लागतो। अशा वेळी पण आपले जवस भाजले गेले आहे असे आपण ओळखू शकतो। तर ह्या 3 ट्रिक्स वापरून तुम्ही जवस छान असे खमंग भाजून घ्यायचं आहे आणि जवस भाजल्यानंतर याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर तुम्ही ते पाहू शकता जवस आपलं छान भाजलं गेलेलं आहे आणि याला मी आता थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। साधारण 10 मिनिटांनी आता आपल्याला याची चटणी बनवून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी इथे मी एक मिक्सरचा जार घेतला, त्याच्यामध्ये हे भाजलेले जवस आपल्याला घालून घ्यायचे आहे। तर तुमच्या भांड्यामध्ये किती प्रमाणात जवस बसतं किंवा छान वाटलं जातं अशा पद्धतीने तुम्ही इथे जवस घालून घ्यायचं। नंतर इथे मी 1 चमचाभर जिरे घेतलेले आहे, सोबतच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे म्हणजेच अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे। इथे 10 ते 12 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता हे सर्व जिन्नस घालून घेतलेले आहे आणि आपल्याला ही चटणी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी चटणी वाटून घेतलेली आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे, एकसारखी छान वाटली गेलेली आहे। अशाच पद्धतीने सर्व चटणी आता आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे आणि एका डिशमध्ये याला काढून घ्यायचं आहे। तर ही चटणी तुम्ही साईड डिश म्हणून किंवा लहान मुलांना तुम्ही चपातीवरती अशी चटणी घालून त्याच्यावरती थोडंसं तूप घालून त्याचा मस्त असा रोल पण बनवून देऊ शकता, मुले आवडीने खातील। सर्व चटण्यामध्ये ही जवसाची चटणी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा जवसाची चटणी बनवून पहा। सध्या पावसाळ्याचे दिवस येत आहेत आणि जवस हे आपल्या शरीरासाठी पौष्टिक तर असतेच, परंतु जवस हे उष्ण असते, त्यामुळे ही उन्हाळ्यामध्ये चटणी न बनवता तुम्ही पावसाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये अशी चटणी बनवून पहा। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।